फ्रान्समध्ये आजपासून 2 दिवस AI शिखर परिषद होत आहे। या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत। या परिषदेला जागतिक नेते, महत्त्वाच्या कंपन्यांचे अधिकारी आणि तज्ञ हजेरी लावतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा वार्षिक कार्यक्रम आज होणार आहे। नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुंबईच्या बाळासाहेब भवनामध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरता उपस्थित राहतील। कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज शक्तीपीठ महामार्गासंदर्भात बैठक बोलावलेली आहे। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाला विरोध असतानाही या बैठकीचे आयोजन करण्यात आले। विविध संस्था आणि संघटना यांच्या वतीने सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडेल। एकटं लढण्याची गरज पडल्यास तयारीला लागा असं म्हणत आमदार निलेश राणे यांनी स्वबळाचे संकेत दिलेत। कुडाळमध्ये शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं असा आरोप आमदार निलेश राणे यांनी केलाय। संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंचा राजकारणातून पत्ता कट झाला अशी टीकाही राणेंनी केली आहे। रायगड जिल्ह्यात भाजपनं आपल्याच मित्रपक्षाला मोठा धक्का दिलाय। शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाईंसह शेकडो समर्थकांनी पालीमधील पेळाव्यामध्ये खासदार धैर्यशील पाटील यांच्या साक्षीने भाजपत प्रवेश केला। सांगलीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। विराज नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र आहेत। मात्र विराज नाईक यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम पार पडले। तसंच ठाण्यातील खोपट बस डेपोमधील वातानुकूलित विश्रामगृहाचं उद्घाटन करण्यात आलं। या ठिकाणी चालक आणि कर्मचाऱ्यांना विश्रामगृहात झोपण्याकरता बेड्स आणि गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे। शिरीष महाराज मोरे यांनी 32 लाखांचं कर्ज त्यांच्यावर असल्यामुळे आत्महत्येचं पाऊल उचललेलं होतं। त्यामुळे शिंदेंकडून 32 लाखांची मदत घेऊन पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मोरे कुटुंबियांच्या भेटीला जाणार आहेत। मंत्री नितेश राणे यांनी शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। संत तुकाराम महाराजांचे वंशज 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्यानंतर नितेश राणे यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी राणेंनी कुटुंबियांना धीर दिला। अहिल्यानगरमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते किसान मार्टचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोगस औषध कंपन्या आणि पीक विम्यामधील गैरप्रकारावर कृषी मंत्र्यांनी भाष्य केले। बोगस औषध कंपन्यांना सील करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। नाशिक जिल्ह्यातील हरणबारी भागामध्ये आमदार दिलीप बोरसे यांनी आश्रमशाळेमध्ये अचानक भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांसोबत ते जेवायला बसले। त्यांनी आश्रमशाळेची पूर्ण तपासणी सुद्धा केली। तसंच विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक आढावा घेतला। त्यांनी आश्रमशाळेमधील कर्मचाऱ्यांनाही काही सूचना केल्या आहेत। राहुल सोलापूरकरांच्या जुन्या विधानामुळे आता वाद निर्माण झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्यामुळे हा वाद पुन्हा निर्माण झालेला आहे। राहुल सोलापूरकरांनी आपलं विधान मागे घ्यावं अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। राहुल सोलापूरकरांच्या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह आक्रमक आंबेडकरी नेते सुद्धा झालेले आहेत। माफी मागा अन्यथा राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा आरपीआयच्या खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी दिलाय। तर सोलापूरकरांना अटक करा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केलेली आहे। सोलापुरामध्ये लाडकी बहीण योजनेतून 3000 महिलांना अपात्र ठरवलेलं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापुरातील एकूण 10,44,000 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 3000 अर्ज अपात्र ठरवण्यात आले। साताऱ्याच्या उमरड ते रायगड या धारातीर्थ यात्रा मोहिमेला
कराड तालुक्यातून सुरुवात झाली आहे। कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते भगवा ध्वजाचं पूजन करण्यात आलं। कराड शहरातून धारकऱ्यांनी रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या। मुंबईमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे। मुंबईच्या तापमानाचा पारा आता काहीसा वाढू लागलाय। दिवसाच्या तसंच रात्रीच्या तापमानात सुद्धा तुलनेने वाढ होते। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि उपनगराचं तापमान 34°C इतकं नोंदवलं गेलं आहे। सोलापूरच्या बार्शी आगाराचा नव्या बससाठीचा वनवास आता संपलाय। बार्शी आगारामध्ये नवीन लेलँड कंपनीच्या BS6 मानांकनाच्या एकूण 10 बसगाड्या दाखल झाल्यात। त्यामुळे तब्बल 10 वर्षांनंतर बार्शी तालुक्यातील नव्या बसेस दाखल झाल्यात। प्रधानमंत्री आवास योजनेतून 2016 ते 2022 या 6 वर्षांच्या कालावधीत सोलापुरातील 44,000 घरकुलं मंजूर झालेली होती। त्यापैकी 39,000 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालंय। तर या चालू वर्षाकरता एकूण 62,000 नवीन घरकुलं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। सांगलीच्या मिरजेमध्ये बनावट टी-शर्ट विक्री करणाऱ्या कापड दुकानदारावर पोलिसांनी छापा टाकला। छाप्यामध्ये पोलिसांनी 2 लाखांचे टी-शर्ट्स जप्त केलेले आहेत। या प्रकरणी कापड दुकान चालकावर कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीमध्ये नमस्काराचा विश्वविक्रम करण्यात आलेला आहे। एकाच वेळी 1200 महिलांनी चंद्र नमस्कार घालून विश्वविक्रम केलेला आहे। तरुण भारत स्टेडियममध्ये चंद्र सूर्य नमस्काराचा विश्वविक्रम पार पडला। तर याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आणि रगेडियनच्या वतीनं कोल्हापूर रन मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेमध्ये तब्बल 4000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। पोलीस ग्राउंड या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली। बीडमधील परळीमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय होणार आहे। यासाठी पशुविज्ञान विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली आहे। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला त्याचं स्थापन करण्याचं जाहीर केलं होतं। साताऱ्याच्या कराडमध्ये वन्य प्राण्यांना जीवदान देण्यासाठी वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट्स ही सोसायटी स्थापना करण्यात आलेली आहे। 30 प्राणीमित्र युवकांनी एकत्र येऊन या सोसायटीची स्थापना केली आहे। ते मानवी वस्तीमधील मुक्या प्राण्यांना पकडून अधिवासात सोडून देतात। पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटात मोकाट गायींचा वावर वाढलाय। मात्र वाळवंटामध्ये आलेल्या भाविकांना याचा त्रास होतोय। त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं या गायींना आणि वासरांना गोशाळेत नेऊन त्यांचा सांभाळ करावा अशी मागणी केली जाते। कोल्हापुरातील माजी सैनिकांना मिळालेले मेडल्स ते जिल्हाधिकाऱ्यांना परत देणार आहेत। सरकारी नोकरीमधील आरक्षणाच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा निषेध म्हणून माजी सैनिक मेडल्स परत देणार आहेत। सैनिकांचे सरकारी नोकरीतील आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी माजी सैनिक आक्रमक झाले। भिवंडीमध्ये निकृष्ट रस्त्यांच्या कामामुळे बांधकाम विभागाचे अभियंता दत्तू गीते यांच्या विरोधात सर्वपक्षीयांनी निषेध आंदोलन केलंय। काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेकडो आंदोलकांनी जोरदार निदर्शनं केली।